देता है हम पैसा देता है. 1 मिनिट हा. पैसे? आओ पैसे सापडत नाहीत मला. असं कसं पाकिटच नाही. चोरीला गेलं. कोणीतरी पैसे चोरले. कोणी पैसे हिनी या बाईने पैसे चोरले. तुम्ही जरा. अरे वेड्यात काय तू धक्का मारलास मला तेव्हा तू चोरलेस पैसे. थांब तू इकडे थांब. हो मॅडम. काय हे असं इथे काही होत नाही. हा म्हणजे मी खोटं बोलतेय. 8,000 रुपये गेलेत माझे पाकिटातून. मला खोटं ठरवताय तुम्ही. लाज नाही वाटत. देवा चांगल्या माणसावर असे दिवस काढतोस तू देवा. रे देवा. अगं वल्ली करू मी. वल्ली अगं तू इथे काय करतेस? अनामिका ताई या ओळखतात मला. अनामिका ताई तुम्ही सांगा ना यांना. मी तशी बाई नाहीये. यांना विचारा मी कशी आहे. अनामिका ताई सांगा ना. अगं पण झालंय काय ते तर सांग. माझं पाकिट चोरलं कोणीतरी. 8,000 रुपये होते त्याच्यात. चोरीला गेलं. हे देवा आता मी कसं जगाला तोंड दाखवणार. कसं तोंड दाखवणार मी. काही नाही हो. या मॅडमने हा मिक्सर सिलेक्ट केलाय. काय करू आता देवा. वल्ली तू जरा शांत हो. कशी शांत हो मी. 8,000 रुपये गेले माझे. पाकिट पण गेलं. मिक्सर पण गेला. अरे देवा काय करू आता मी. कसे देऊ पैसे. कसे देऊ पैसे. भाऊजी अगं बाई भाऊजींना बोलवावं लागेल. त्या भोळ्या माणसाला किती त्रास किती कष्ट. नाही 1 मिनिट थांब. ऐका ना तुम्ही प्लीज एक काम करता का. हे घ्या. हे माझं कार्ड स्वाईप करा आणि सगळं पेमेंट सेटल करून टाका तुम्ही. घ्या पैसे. हा ठीक आहे. आई भाऊजी गंमत सांगू. तुम्ही जे पैसे दिले ना त्यात मी मिक्सर घेतला आणि फूड प्रोसेसर सुद्धा बसवलाय. छान आहे ना. हे पैसे दिले सांगू नका. अगं बाई विसरली मी. आपणच्या जेवणाची वेळ झाली ना. मी निघते. हा ए रिक्षा. ही भांडकुदळ तर आहे. खोटारडी पण आहे. May I come in, sir? Please come. Good morning, sir. Good morning. मी सचिन पटवर्धन. Yes. बसा. मला इंटरव्ह्यू साठी कॉल आला. हो हो हो. तुम्हाला ज्या पोस्ट साठी बोलावलंय त्याचं हायरिंग झालंय. सर पण मी वेळेत आलोय. म्हणजे हो ते बरोबर आहे. माझ्याकडे एक जण शिफारस घेऊन आला होता. त्याचं काम झालंय. त्याला नोकरी मिळाली आहे. मला खूप गरज आहे सर या नोकरीची आता. सॉरी आमच्याकडे एक जागा रिकामी आहे पण तो जॉब तुमच्यासाठी नाहीये. तुला कुणीही शिक्षा केली नाहीये. चेहऱ्यावर 12 का वाजलेत तुझ्या. तुम्ही सारख्या चिडता माझ्यावर. मला भीती वाटते. पट्या बरास ना तू. बघा तू मला मेसेज करून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतो. एकदा रेस्टॉरंट मध्ये, आज मिक्सरच्या दुकानात. मी पोचते तिथे आणि तू येतच नाहीस. कारण मी तुम्हाला मेसेज करतच नाही. तुम्ही फोन बघा ना माझा. हवं तर तूच बघ माझा फोन. हे घे. लॉक्ड आहे. 2181 घे बघ पटकन. तुम्ही मला तुमचा कोड काय सांगताय? पट्या माझा ATM पिन नाही येतो. बघ पटकन.
मिक्सर घ्यायला मदत करशील का? मी अहो मी तुम्हाला चक्क घरगुती नावाच्या दुकानात बोलवलंय. आणि मी चक्क घरगुती नावाच्या दुकानात पोहोचले. पण मी नाही केला हा मेसेज. हा कोणतरी वेगळा पट्या आहे. तू एक पट्या काय कमी आहेस का? अजून एक पट्या हवाय कशाला? मला ना काय चाललंय माझ्या आयुष्यात काही समजतच नाहीये. अरे तू नकोच आहेस, कोणाला हेही कळत नाहीये का तुला? नाकारतात सगळे तुला, नापास आहेस तू आयुष्यात. एवढा म्हणून काय केलंस तू माझ्यासाठी? एक नोकरी सुद्धा टिकवू शकला नाहीस तू. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आपण ते काम कसं करतो त्यावर लोक त्याचा दर्जा ठरवतात. काय झालं? इतका कसला विचार करतोस? सचिनचा इंटरव्ह्यू आहे ना आज. माझं सगळं लक्ष तिकडे लागलंय. तू नको इतकी काळजी करूस. त्याला नक्की मिळेल ती नोकरी, मला खात्री आहे. सर एक्सक्यूज मी, पण तुम्ही म्हणालात की ती दुसरी जागा माझ्यासाठी नाहीये. मी बसतो सर त्या अटींमध्ये. सॉरी मिस्टर सचिन, तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहात. तुमच्यासाठी ती पोस्ट फार लहान आहे. लहान तर लहान सर, मला चालेल. घरी बसण्यापेक्षा काहीतरी काम मिळेल ना. मला खरंच खूप गरज आहे सर नोकरीची आता. तुम्ही प्लीज माझा इंटरव्ह्यू घ्या त्या जॉबसाठी. वा वल्ले, छान आहे ना? वा वा छान आहे. हा पण वल्ले, मला एक सांग की ह्याच्यात मी साहित्य टाकल्यानंतर त्या साहित्याचे तुकडे होतील का या पात्याचे तुकडे होतील? नवीन आहे ना? हो. बरं बोला की जरा. हो छान आहे ग, छान आहे. छान आहे ना? हो ना. हो हो हो. फूड प्रोसेसर पण आहे. हो का? अरे वा वा वा. हो वल्ली, वल्ली, नोकरी मिळाली का विचार ना मला. उगाच विचारून अपेक्षा भंग कशाला करून घेऊ. आलास का रे सचिन? ये ना मावशी. मावशी, आप्पा, वल्ली, मला मिळाली नोकरी. वा. काय म्हणालास? नोकरी मिळाली. चिमटा काढा. काय? चिमटा काढा. खरे? हो. नोकरी लागली? सचिनला नोकरी लागली. वा वा. वा वा. चला मावशीला त्यांना कशाला दे दे दे. अशीच प्रगती होऊ दे.
जावई बापू आता पहिल्या पगाराची वाट बघतोय बरं का. हो बघितलंच ना, मनाशी पक्क ठरवलं की सगळं कसं छान होतं बघ. अगं बाई, अहो सगळ्यांना पेढे द्यायला लागतील ना. हो. मी काय करते, ह्याचे ना अर्धे अर्धे भाग करते आणि वळून ठेवते, म्हणजे कमी पडायला नको ना. कमी पडायला नको. हा. दे इकडे, मी करतो. तुम्ही काय करता, मी करते ना. बरं तू कर. अरे पण तुम्ही कमी पडतील अप्पा. सगळ्यांना पेढे देऊन आले. ए शिल्पा, दामले वहिनी, सचिनला नोकरी लागली, मॅनेजर झालाय तो. दादाला कळवायला हवं. अरे वा, हा तर तूच आहेस. म्हणजे व्हिडिओ कॉल बघून मला वाटलं वेगळाच कुणीतरी पटे आहे की काय. तू इतका बिनधास्तपणा दाखवलास म्हणजे कमाल आहे. व्हिडिओ कॉल केला कारण मला फक्त बोलायचं नाहीये, दाखवायचंय. काय? हेच की माझ्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले नसतात. बघा किती आनंदी आहे मी आज. छान. आणि या आनंदाचं कारण काय आहे म्हणे? तुमची प्रार्थना फळली आज. अरे वा, लागली का नोकरी सचिनला? होय, सचूला नोकरी लागली आणि तेही कोणाच्या वशिल्याशिवाय स्वतःच्या हिमतीवर. कॉंग्रॅच्युलेशन पट्या, हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. वाघ वाघ, त्याच्याकडे पार्टी माग. मावशी, अगं पडशील. ती अरे राईट राईट लेफ्ट राईट राईट. अनारसे, मोदक, लाडू, बर्फी आणि गुलाबजाम. काय? अगं तेजू, तुझी सून प्रेग्नंट आहे ना, मग तू सकाळ सकाळी काय अशी डोहाळी लागल्यासारखी बडबडतीयस? ए बाई, हे सर्व मी घरी करणार आहे आणि ते विकणार आहे. तुम्ही माझ्या बिझनेस पार्टनर व्हा. बापरे, त्यापेक्षा आपण डाएट फूड विकूया, ते जास्त खपेल. नाही, मी काय म्हणते, त्याच्यापेक्षा आपण ते 13 कोटाचे दागिने करूया का? का मागणी आहे माहितीये का एक्झिबिशन मध्ये. तुला काय झालं हसायला? माझ्याकडे एक सुपर डुपर आयडिया आहे. बोला बोला. आपण आहे ना फुलांचा बिझनेस करूया. आणि रोज काय दारोदार जाऊन फुलपुडी टाकून यायचं? झेंडू शेवंती नाही ग, रोजेस वगैरे. म्हणजे कसं, कोणी कुणाला फुल गिफ्ट दिलंय आणि आपल्या सोसायटीत कोणाचं कोणाबरोबर लफड आहे ते आपल्याला पहिलं कळेल ना. म्हणजे याची नात येईल आपल्याकडे 100 फुलं घ्यायला बॉयफ्रेंड साठी. हॅलो, हा चित्रा. अगं तू पाठवलंस का पार्सल? हा, वाटलंच मला. अगं नाही, म्हणजे काय झालं, मी तर काही मागवलं नाही अगं बाहेरून, पण वैशालीचं पार्सल दिसलं, घेतलं ठेवून. हे थँक्यू थँक्यू थँक्यू. रमा, अगं कसलं पार्सल? काय? काही नाही का, कुठे काय. तेच की, आम्ही इथे कॅलऱ्या झिजवतोय आणि ही डॅम्बीस बघा काय करतेय. अगं काय झालं ग? काय झालं अचानक? चल चल चल.
चल पंख्याखाली बस. चल चल चल. बापरे. बस बस. सावकाश सावकाश सावकाश. आज चुकून मेसेज नाही आला ना? मी काही मेसेज केलेला नाही म्हणून विचारलं. सच्चू तुझ्यासाठी. आधीच घेऊन ठेवलं होतं, पण आज नोकरीचा पहिला दिवस आहे म्हणून आज देतोय. किती करतो सारे दादा तू. बाबा असते तर घेतलं असतं ना. जा पटकन घालून ये. जा जा जा. प्रत्येक घरातले पुरुष नोकरी करतातच, पण हे नाट्य बघून असं वाटतंय की जावई बापू एकटेच झेंडा रोवत आहेत. जाऊ द्या ना आप्पा, महिन्याच्या महिन्याला घरात पैसे आले म्हणजे झाले. वल्ली वल्ली. हा औषधाची तयारी कर. हो हो करते करते. अगं काय झालं ग? काय झालं अचानक? चल चल चल. बस बस बस. चल पंख्याखाली बस. चल चल चल. बापरे. बस बस. सावकाश सावकाश सावकाश. अगं डॉक्टर. थांब पाणी आणते. डॉक्टर नको नको. अगं मला जरा श्वास घेता. थांब तुला श्वसनाला मदत करते मी. नको. मदत करता येते का कधी? नको मला. आई गो आई. काय झालं? श्वास लागलाय? अगं हो, असं बरोबर श्वास येतो खाल. मी डॉक्टरांना फोन करते. थांब. नको ऐक माझं. ऐक हे बघा. आता आता अनामिका आली. आता ती बघेल माझ्याकडे. तर तुम्ही जा. अनामिका बघा. चला आपण जाऊया. चला चला आम्ही येतो. हा या 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 लवकर लवकर जातो. ती बघेल ती बघेल. अगं श्वास असा वर खाली झाला ना ते. हा अगं हे काय 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 ठणठणीत आहे मी. हा अरे अजून वर्ल्ड टूर करायची आहे मला. खूप काय काय करायचंय ते जाऊ दे. अगं पार्सल पाठवलंय चित्राने चक्क वैशालीतनं. चल 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 खाऊया. तू पण नाही घाबरवलंस मला. काय काय घाबरायचंय काय त्याच्यात? मला काय हार्टबीट अटॅक येत नाही. हा हे काय धर जरा. हा हे राहू. हे काय काय ग बाई पाठवत असतात. एकच चटणी पाठवली पाहिलंच तू तेवढ्यात. कटलेट. हो अरे वा. चित्रा मावशी भारीच अगदी खुश वाटतात राधावर. हा असं दिसतंय खरं. मी आले. राधेला बोलवून आले. हा हा बोला राधा. राधा. राधे उठ. अगं चित्रा मावशीनं चित्रा मावशीने कटलेट्स आणलेत. कुठे गेली? हा उठलं की नाही बाई अजून? अगं नाहीये ती रूम मध्ये. रूम मध्ये नाहीये म्हणजे? नाहीये बाथरूम मध्ये पण नाहीये. मॉर्निंग वॉकला गेली असेल ग, किंवा हितेन बरोबर ब्रेकफास्टला गेली असेल. स्विच ऑफ. चल राहू दे. आपण घेऊया खाऊ. भूक लागली की येईल घरी.